आहे की ट्राय टू गो फॉर प्रोफेशनल एज्युकेशन. आपण आपल्या पाल्यासाठी प्रोफेशनल जे काही एज्युकेशन असेल त्यातला सिलेक्ट करायचा प्रयत्न करावा. तर हे बेसिकली प्रोफेशनल एज्युकेशनचे काही उदाहरण आहेत. आता ह्यातल्या कुठल्या प्रोफेशनल एज्युकेशनला जायचं आहे तर प्रत्येकासाठीची इलिजिबिलिटी वेगळी वेगळी असते. इलिजिबिलिटी म्हणजे क्षमता आपण ज्याला म्हणतोय. तर काय असते साधारणतः क्षमता? तर सुरुवात केली फॉर एक्झाम्पल तर इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग साठी त्याच्याकडे 12वीला मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट त्याच्याकडे असणं बंधनकारक आहे. त्याचा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल पूर्ण जर पाहिलं आपण तर ऑलमोस्ट मागचे 13 वर्ष झालं मी शैक्षणिक फील्डमध्ये आहे, एज्युकेशन फील्डमध्ये. आणि त्याच्या आधी 6 वर्ष मी IT इंडस्ट्रीमध्ये काम केलं. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन PhD कंप्लीट आहे माझं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये. आणि आता मी ह्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतोय. आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स AIDS डिपार्टमेंट आहे आमच्याकडे. त्या डिपार्टमेंटचा मी विभाग प्रमुख म्हणून पण काम पाहतोय. घ्यायचा मी प्रयत्न करतो तुमच्याशी बोलण्याचा. आता मी काय बोलणार आहे तुमच्याशी तर फार वेळ घेणार नाही. पहिली गोष्ट मला माहिती आहे जास्तीत जास्त ज्या अनुभवातून चुका झालेल्या आहेत त्या चुकातून आपण काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचा हा एकमेव हेतू घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. बेसिकली मी आज जी फ्युचरिस्टिक दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहेत. कारण आता आज एक्झाम झाली इथून पुढे आता काही गोष्टी आपल्या असतील डोक्यात तर फक्त ऍडमिशन रिलेटेड त्याचा प्रवेश ज्या पाल्याला आपल्याला ज्या ब्रँचला जिथे प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे फक्त आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी एकटा बोलेल अशी मला अपेक्षा नाहीये. मला जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही विचारावेत अशी अपेक्षा आहे. आणि तुमच्या प्रश्नाबद्दल मला जे काही उत्तर अपेक्षित किंवा तुम्हाला ज्या आलेल्या क्वेरीज आहेत त्या क्वेरीज सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. तर सेशन सुरू करायच्या आधी मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो.